आता एक नजर टाकणार आहोत लोकसभेतल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर। लोकसभेचा आखाडामध्ये धनगर आणि धनगड वेगळा आहे, तसं आता भाजप धनगर वेगळा असणार। उत्तम जानकरांचा भाजपवर निशाणा। 10 वर्ष भाजपला सत्तेवर बसवणारा धनगर समाज भाजपला सत्तेत घरी बसवणार, जानकरांची टीका। काँग्रेस शिवरायांना आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही, काँग्रेसची भूमिका दलित विरोधी, मिलिंद देवरा यांची टीका। तर कोण मिलिंद देवरा, संजय राऊतांचा सवाल। मिलिंद देवरांचा बोलवता धनी कोण हे सर्वांना माहिती, निवडणुकीनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार का याचा विचार करावा। काँग्रेस दलित विरोधी असतात तर मला अध्यक्ष बनवलं असतं का, मिलिंद देवरांच्या आरोपांवर वर्ष गायकवाडांची प्रतिक्रिया। व्यापक जनहिताचा निर्णय घेऊन लोकसभा न लढण्याचा निर्णय, ज्योती मेटे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। प्रदेश पातळीवरती निर्णय घेऊन कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवणार, अशीही माहिती। माझ्या भगिनीसाठी मी छातीचा कोट करून उभा, धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंतांचं अर्चना पाटलांच्या प्रचार सभेत वक्तव्य। अर्चना पाटलांना धाराशिवमधनं लोकसभेची उमेदवारी। विशाल पाटील समजूतदारच, विशाल पाटील मवियाच्या कुटुंबातील सदस्य, ते आमचे शत्रू नाहीत, त्यांचा डीएनए हा वसंतदादांचा, संजय राऊतांचं वक्तव्य। डिपॉझिट वाचवण्यासाठी भुजबळांची माघार, नाशिकमध्ये कोणीही उमेदवार राहिला नाही, संजय राऊत यांचा भुजबळांवर निशाणा। माझे महायुतीच्या 3 पक्षात बरेच उमेदवार अडकलेत, 12 जणांची आमच्या पक्षात येऊन निवडणूक लढण्याची इच्छा, संजय पाटलांचा दावा। लोकसभा निवडणुकीनंतर 10 ते 12 जण आमच्या पक्षात येणार, अशीही माहिती। छत्रपती कुटुंबाचं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम नाही, समरजित घाटगे यांचे खरे वारसदार, संजय मंडिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडिक यांचं वक्तव्य।